पोलीस भरती आली. पोलीस भरतीसाठी आपण आता इथून पुढं थोडेसे व्हिडिओ बनवणार आहे. तर ते मेन गोष्ट काय, सगळ्यात मेन गोष्ट पोलीस भरतीमध्ये जे पोरं आहे ते म्हणते आम्हाला रनिंग डेली करतो आम्हाला, पण स्पीड येत. गुड मॉर्निंग. आज आहे 365 दिवस चॅलेंजचा 350वा दिवस आहे. तर चला ग्राउंडकडे निघू आज आपण. तर ग्राउंडकडे आलो होतो आपण. लाईट लावले म्हणून जेवढं उजेड दिसतं बघा ग्राउंड. पण एक गोष्ट आहे, भरती आली, प्रॅक्टिस चांगली करा. मेन गोष्ट काय माहिती का, पोरं जेव्हा भरती येते ना 60-70% पोरं कसे असते माहिती का, जेव्हा भरती फॉर्म आले हे आले तेव्हा रनिंग करायला चालू करते. मग तसं 2 आणि 4 महिन्यात तर काय फरक पडणार नाही तुम्हाला. एक तर अभ्यास करत नाही आणि ग्राउंड करत नाही. ग्राउंड आणि हे 2 आणि 3 महिन्याचा खेळ नाही. ह्याला कमीत कमी वर्ष तर लागतं तुम्हाला पूर्ण बॉडी सेट व्हायला आणि अभ्यास पण करायला. कारण की अभ्यास तर करू शकता तुम्ही, पण ग्राउंड करण्यासाठी 1 वर्ष तर कंपल्सरीच लागतं. नाहीतर ते म्हणते आम्ही 2 महिन्यात कवर करू, 3 महिन्यात कवर करू, आणि एकदमच कवर करायला गेले तुम्ही रनिंग आणि जॉगिंग हे, आणि एकदम वेट लॉस करायला गेले किंवा एकदम जोरात पळायला गेले तर मेजर इंजुरी किंवा दुसरा काय लफडा होऊन जातो. कारण की बॉडी एकदम एवढं ॲक्सेप्ट करत नाही. आणि अजून एक गोष्ट आहे वेटचं. एक आहे वेटचं पोर काय करते माहिती आहे का, ते म्हणते सर मी एका महिन्यात 10 किलो वजन केलं, 15 किलो वजन केलं. ह्यानी लफडा काय होतं माहिती आहे का, बॉडी इफेक्ट होतो डायरेक्ट. कमीत कमी महिन्यातून मग तुम्ही 4 ते 5 किलो वजन कमी करत जा फक्त. त्याच्यापेक्षा जास्त नाही करता येत, कारण की जास्त केलं तर लफडा होऊन जाईल. त्याच्यामुळं नाही तर काय आपण जोशमध्ये 10, 15, 12 किलो वजन कमी करतो. ह्यानी काय होतं माहिती आहे का, जी आपली पोटाची चरबी असते ना, ती एक तुम्हाला एक रिअल सांगतो. पोटाची चरबी असते बघा, आपलं जर ढेरी जास्त असली आणि आपण जर महिन्यातून 7-8, 10 किलो वजन कमी करत असलो तर काय चरबी अशी लोंबती खाली, आतून फिट होती पण वरची चरबी लोंबून जाते. त्याचा टाईम लागतो. हळूहळू वजन कमी केलं तर चरबी पण हळूहळू बॅकअप येते आणि ती अशी लोंबत नाही, फिट शरीर होऊन जातं. त्याच्यामुळं डायरेक्ट कधी वजन कमी नका करू, हळूहळू करायचं कधी पण. ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा. इथं डिवायडर बनवलं वाटतं आता. हो, पाईपचं अंडरग्राऊंड बनवलं बघा. सगळं बनवलं डिवायडर. इथं पाईपाला हे टाकलं डायरेक्ट. बरं झालं, काय प्रॉब्लेम नाही. गाडी येत नाही आता. इथं 2-3 ठिकाणी बनवलं फक्त बस, अलीकडच्या कोपऱ्यात. तर चला तर थंडी वापस चालू झाली. एक कसं एक 2 दिवस कमी पोट राहिली, 1-2 दिवस जास्त पोट राहिली. आज थंडी जास्त आहे कालपेक्षा, कारण की काल हाताला एवढी थंडी वाजत नव्हती, आज हाताला एवढी थंडी वाजू राहिली, बाहेर काढता येईना हात. तर आज 50वा दिवस आहे. 350, 60 म्हणजे 15 दिवस बाकी राहिले अजून आपले आता चॅलेंजचे. हे चॅलेंज एवढी गोष्ट आहे, चॅलेंज कोणतं पण सुरुवातीला लय हार्ड वाटतं, पण एकदा चॅलेंज आपण एक स्टेप करत राहिलो, लांबचा विचार नाही करायचा. 365 दिवस कसं कंप्लीट करू, काहीतरी प्रॉब्लेम येईल त्याचा विचारच नाही करायचा. आजचा दिवस कसा परफेक्ट बनवायचा त्याचा विचार करायचा. त्याच्यामुळे एक विचार करत आज इथपर्यंत दिवस कंप्लीट झाले आपले. त्याच्यामुळं कधी पण टार्गेटचा पुढच्या टार्गेटचा विचार नाही करायचा कधी पण. पहिले जागेवरचा विचार करायचा, आजचा दिवस कसा परफेक्ट बनवायचा. मोठं टार्गेट ठरवायचं, पण मोठं टार्गेटचे छोटे तुकडे करायचे आणि मग त्याच्यावर काम करायचं. ते डायरेक्ट मोठं टार्गेट धरलं तुम्ही तर मग तर काहीच होणार नाही. मग
चला आता वॉर्मअप करू. करण येतोय, करण कंपनीत गेलता, तर करण येता येता येतो म्हणजे इकडून डायरेक्ट. चलो जेवढं वॉर्मअप करशाल आणि जेवढं लेग स्ट्रेस करशाल तेवढं तुम्हाला रनिंग साठी पळण्यासाठी जेवढे लेग फ्री होऊन जाईल तुमचे. ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा. तर चला वॉर्मअप झाला कम्प्लीट आपला. आता जॉगिंग करू. पोलीस भरती आली. पोलीस भरतीसाठी आपण आता इथून पुढं थोडेसे व्हिडिओ बनवणार आहे. तर ते मेन गोष्ट काय, सगळ्यात मेन गोष्ट पोलीस भरतीमध्ये जे पोरं आहे ते म्हणते आम्हाला रनिंग डेली करतो आम्हाला, पण स्पीड येत नाही आमची. 1600 मीटरमध्ये स्पीड वाढत नाही. त्यासाठी एक वर्कआउट आहे. तर एक वर्कआउट तो करणार आहे आपण आज. आता काय करायचं, पहिले नॉर्मल आपली जॉगिंग कम्प्लीट करून घेऊ. त्याच्यानंतर तो वर्कआउट कोणता आहे तर ते बघू आपण. तर ह्यानी काय होतं, 1600 मीटरमध्ये आपल्याला स्पीड येते, रनिंगमध्ये स्पीड येते. ह्याने करून आपलं 1600 कम्प्लीट होतं आणि स्टॅमिना वाढतो. तर स्टॅमिना आणि स्पीड वाढवण्यासाठी हा वर्कआउट सगळ्यात बेस्ट आहे. त्याला म्हणते रेपिटेशन. रेपिटेशन म्हणजे काय माहिती का, आता आपल्याकडे ग्राउंड आहे, 400चा नाही 200चा नाही तर 150चा राऊंड आहे. पण जसा असेल तसा तुम्ही 100 मीटर असू की 200 असू किती असू, रेपिटेशन मारायचं. एक रेपिटेशन मारायचा, टायमिंग बघायची. सेम दुसरा त्याच्यानंतर काय करायचं, 10 ते 15 सेकंद गॅप घ्यायचा आणि परत एक रेपिटेशन मारायचं. म्हणजे असं थांबून थांबून प्रत्येक रेपिटेशन मारायचे, 10 ते 15 रेपिटेशन मारायचे. पण एक गोष्ट आहे, 10 ते 15 रेपिटेशन मध्ये काय आहे, म्हणजे प्रत्येक रेपिटेशनचा टायमिंग सेम आला पाहिजे. थोडाफार मायनस प्लस झाला पाहिजे पण जास्त नाही, पण सेमच ठेवायचं. ते सेम ठेवलं तर स्टॅमिना वाढतो. ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा. तर चला आता पहिले काय करू, जॉगिंग करू आणि नंतर आपलं आजचा रेपिटेशन वर्कआउट आहे पोलीस भरतीसाठी तो चालू करू.
बॉडी तर गरम झाली पण हाताला जाम झालेले, हात असे बेंड सुद्धा होत नाही. तर हे झालं जॉगिंग नॉर्मल कंप्लीट आपली. आता काय वर्कआउट काय आपला रेपिटेशन ते बघू आपण. चला चला आता काय करणार आहे आपण, रेपिटेशन मारणार आहे. रेपिटेशन कसं आहे, या राऊंडला मारायचं, एक रेपिटेशन मारायचं ब्रेक घ्यायचं, एक रेपिटेशन मारायचं ब्रेक घ्यायचा. पण ते काय करायचं, ताकद नाही लावायची, फक्त स्टेपिंग टाकायचा. हा फक्त स्टेपिंगचा गेम आहे. तर चला पहिले स्टेपिंगने आपण वर्कआउट चालू करू. याने काय होतं, आपला स्टॅमिना वाढतो आणि रनिंग मध्ये स्पीड येते. तर चला तर हे झालं आपलं रेपिटेशन वर्कआउट. रेपिटेशन कसं, एक राऊंड मारायचं थांबायचं, एक राऊंड मारायचं थांबायचं. यांनी काय होतं, स्टॅमिना वाढतो आणि रनिंग मध्ये स्पीड येते. फक्त काय करायचं, ताकद लावायची नाही, फक्त स्टेपिंग वर गेम आहे. पाय इथून खुलला पाहिजे, असं इथून खुलला पाहिजे पाय. आणि गुडघ्यापासून खोलला ना तुमची लॉंग स्टेप पडणार नाही. इथून जॉईंट खोलवायचे,
तर तुमचे कमी एनर्जीमध्ये जास्त लॉंग स्टेप पडत आणि तुमचा परफॉर्मन्स ओके होईल रनिंगचा. तर चला, आपल्याकडे ग्राउंड एवढं अवेलेबल आहे, मोठा राऊंड नाही, कारण की आता पलीकडे टर्न आहे ना, डायरेक्ट टर्न मारता येत नाही आपल्याला, थोडी स्पीड कमी करावी लागते, मग टर्न मार लागतो आणि थोडीशी एनर्जी चालली आपली. पण एक गोष्ट आहे, कारण की प्रत्येक गोष्टीला असते, पण प्रत्येक गोष्ट कारण सांगून जमत नाही. जी गोष्ट आपल्याकडे आहे ती गोष्टीचा यूज करा आणि वर्कआउट करा. तर ग्राउंड नाही म्हणून आपण असं बसू शकत नाही, जसं अवेलेबल आहे आपल्याकडे त्याचा यूज करून प्रॅक्टिस करा. तर चला, आता मारू आपण स्किपिंग. काल आपण सपाटी मारली होती, आज स्किपिंग मारू आपण. तर आपण मारले 500 की स्किपिंग 100-100च्या. तर कारण की आज स्पीड वर्कआउट होता रिपिटेशनचा, कारण की आपण इथं ग्राउंड पण नाही आपल्याला इथं अवेलेबल एवढं, त्याच्यामुळे थोडंसं जास्त स्पीड वर्ल्ड आहे ना, ते पाय मुचकतो थोडासा, त्याच्यामुळे आज फटके पडले पायावर थोडेसे, त्या स्किपिंग कमी मारले आपण. तर चला, आजचा वर्कआउट झाला कम्प्लीट. आता काय करू, फुल बॉडी स्ट्रेचिंग करू आता. चला, तर चला, आजचा वर्कआउट झाला कम्प्लीट. आता काय करू, फुल बॉडी स्ट्रेचिंग करू आता. कारण ग्राउंड एवढं नाही खास आपलं, म्हणून आपलं हे. नाहीतर ग्राउंड जर एकदम ॲक्युरेट असलं ना, तर मग रिपिटेशन मारायला मजा येते, पण टाईम लावता येत नाही आपल्याकडे. स्टॉपच नव्हती का, मोबाईल एकच आहे, त्याच्यात मोबाईल घेऊन मग परफॉर्मन्स ओके येत नाही, मग ते एक मेन गोष्ट आहे. तर पण चला, आपण मारतो ना तेवढं बेस्ट झालं. जेवढं आपल्याकडे आहे, मला तर वाटतं जेवढं आपल्याकडे आहे त्याचा फायदा घ्या आणि त्याच्यात 100% लावा, तर रिझल्ट भेटेल तुम्हाला. नाहीतर हे नाही माझ्याकडे ते नाही, कोणीच परफेक्ट नसतं. जेवढं आहे त्याच्यामुळे सुरुवात करा पहिली गोष्ट.
तर चला आजचा वर्कआउट झाला कंप्लीट. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओला नेक्स्ट चॅलेंजसोबत नेक्स्ट टॉपिकसोबत. बाय.